मंडळी, मी अद्वैत दादरकर नृत्याच्या या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर मंडळी, आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. आजही आपल्या सोबत हे चिमुकले डान्सिंग क्वीन्सना साथ देणार आहेत. एकाहून एक बहारदार परफॉर्मन्सेस इकडे सादर होणार आहेत. चला तर वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे. बघूया पहिला फोटो कोणाचा आहे. बापरे, एक कसला गोड फोटो आहे हा. कोण आहे? पायचुंग भुतियाचं लहानपण आहे. ईस्टर्न ओरिएंटल अजून एक फोटो? कोणीच नाहीये. अजून एखादा फोटो असेल तर दाखवा प्लीज. येस, गिरिजा, गिरिजा. कन्फर्म गिरिजा. बरोबर ओळखलेला आहे, गिरिजा प्रभू. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळ्यांना हवेत उडवणारा गोव्याचा किंगफिशर, आपल्या डान्सने सगळ्यांना थिरकवायला लावणारा साक्षात प्रभुदेवा. कुठलाही डान्स करते ती होऊन बेकाबू अशी गिरिजा प्रभू. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येते रिया सावंत. अगं मी बाहेर चाललोय मॉर्निंग वॉकला, तुला काय आणायचंय का? झकास हे तुमचा उद्दास का त्यात या जरा वय झालं आता. अहो ऐकलत का? अरे 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 अरे, कसलं गोड काका आहे. किती गोड आहे काका. मुलगा आहे का मुलगी आहे काका? मुलगी आहे. अरे मस्त आहे काका. वा मयूर, तुमचा डान्स मस्त झाला. थँक्यू सुपर्ब. थँक्यू. टॉलिवूडची धमाल दिसत होती आणि दोघांचे काय त्या मधल्या मूव्स. सुंदर ओंकार, खूप छान कोरिओग्राफी होती, खूप धमाकेदार होती, धमाल होती. Yes, सोनाली. तुमची केमिस्ट्री भन्नाट आहे. मला आत्ता कळलं की रिया ही काका नाहीये, म्हणजे ही मुलगी आहे. कारण तिने जी काही बेअरिंग पकडलं होतं आणि तिने जो ॲटिट्यूड कॅरी केला थ्रू आउट, एक क्षणही वाटलं नाही मला. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि मला सगळ्यात जास्त मजा गिरिजा तुझी ही वाटते
की हुक स्टेप्स ज्या होत्या त्या ॲक्च्युली खूप अवघड होत्या दोन्ही वेळेला. बिकॉज फ्लोअर होतं आणि खूप एनर्जी लागणार होती आणि हे मुलं आहेत ग, यांना काय तुम्ही असं चावी लावली की हे नाचतात. पण आपल्याला ते सस्टेन करणं, ते मेंटेन करणं, ते मॅच करणं खूप अवघड होऊन जातं आणि दॅट इज द राऊंड. रिया थँक्यू. पण आता मला ना गिरिजाताईकडून काही गोष्टी शिकायच्या आहेत, त्यामुळे तू जरा जाऊन बस तिथे. ओंकारने एक चॅलेंज घेतलाय फिनालेला मला नाचवायचं, ते त्यालाही जमणार नाहीये. पण आता काय झालंय की क्षमा जी आहे ती मला मुलीसारखी आहे. तिला ऑड वाटणार वडिलांना कसं शिकवायचं एकदम. मयूर जवळपास पंडितजी आहे, तर त्याच्याकडे शिकायला जाणं म्हणजे माझी लायकी नाही. तर आपले त्यातल्या त्यात तू जरा मला कनेक्टेड वाटतेस, सो मला थोडंफार काही शिकवू शकशील का? कारण मी असं ऐकलंय की तू मायकल जॅक्सन पण करतेस, हे पण करतेस, पण तू क्लासिकल पण थोडंफार शिकलेली आहेस. तर थोडंफार काही मला टिप्स देऊ शकशील का? मी सुरुवात कुठून करू? माझी सुरुवात मी नटरंगापासून केलेली. भरतनाट्यम केलेलं मी. तर मी भरतनाट्यमच्या मुद्रा शिकू? भरतनाट्यमची मुद्रा शिकू? पहिली पताक, पताक, त्रिपताक, हळू आणि सावकाश हा अद्वैत. पताक, सावकाश, सगळी बोट आहेत. कर्तरी मुख, करंगळी वरती. कर्तरी. ओके, कर्तरी मुख. असं. मयूर, मयूर, अर्धा चंद्र, अर्धचंद्र, शिखर, चंद्रकला. चंद्रकला. वा वा वा, हे छान आहे. ओके, आता हे लक्षात ठेवायला काहीतरी मला एक आयडिया करायला लागेल ना. हां. बघा, ओके, तू मुद्रा कर, मी आपलं काहीतरी मी माझ्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. बरं ठीक. हा, तू मुद्रा कर. म्हणजे आता समजा मी एखाद्या पानवाल्याकडे गेलो, असं एक छानसं पान घ्या, त्रिपताक. त्याचं एवढंच देठ कापा, अडकीत त्याने सुपारी कापा, मयूरला पण पान द्या, असं छानसा कात लावा. छान झालंय पान. पान खा आणि स्माइल करा. वा 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 वा. मी आपलं लक्षात ठेवायला आता मी काही नृत्य कलेतला नाही, लक्षात ठेवायला मला रोजच्या जीवनातल्या काहीतरी गोष्टी शोधायला लागतात. त्यासाठी मी तुझ्यापर्यंतच ठेवा हे पण. आमच्या क्लासमध्ये नको. पण थँक्यू गिरीजा, तू इतका छान मला काहीतरी शिकवलं. आता ही सुरुवात झाली आहे, आता तू हळूहळू पुढचा मला शिकवायला सुरुवात हो, करायची. चालेल. येस, थँक्यू Yes. सो मच. तुला Thank तुझ्या you. पुढच्या वाटचालीसाठी आणि मला शिकवण्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. बघूया पुढची स्पर्धक कोण आहे. फोटो प्लीज. अरे हा लहानपणीचा कसा असू शकतो? हा कोण आहे? ओळखा. मोठेपणीचा. अपेक्षा. आहे. हा तिच्या आईचा फोटो आहे. हा अपेक्षाचा फोटो नाहीये, हा खरंच तिच्या आईचा फोटो आहे. अपेक्षाच्या लहानपणाचा फोटो खूप शोधावा लागला आम्हाला. तो दाखवा अपेक्षाचा. याच्याहून लहान ती तेव्हाच होती डायरेक्ट. सायन्सने सुद्धा जिच्या शरीराची चाचणी करण्यास नकार दिलाय, रबरापेक्षाही लवचिक जिचे सांधे, अशी अपेक्षा लोंढे. अपेक्षा. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येते प्रेरणा. ओ भाऊजी, आजपासून तुमचं पत्र पाठवणं बंद हा. का बरं? कारण तुम्हाला सुट्टी मिळाली आहे. या आता घरी जाऊन.
सोनाली, तुझ्यासाठी कदाचित ही इमोशनल मोमेंट सुद्धा असेल, किंवा म्हणजे तुझे वडीलही आर्मीत होते. सो ॲक्टविषयी आणि एकूणच या अनुभवाविषयी काय सांगशील? मला असं वाटतं की 2 गोष्टींसाठी मी जी व्यक्ती आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो. एक, मी कलाकार आहे, आणि दुसरं, मी एका आर्मी जवानाची मुलगी आहे. याविषयी मला खूप 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 अभिमान वाटतो. मी लहानपणापासूनच बाबांचं हे जग पाहिलेलं आहे. इनफॅक्ट बाबा 32 वर्ष AMCमध्ये होते, मेडिकल कोअरमध्ये. ते वॉर फ्रंटला पण होते. 99च्या वॉरला ते होते कारगिलमध्ये. आणि आम्ही कधीच बाबांबरोबर पोस्टिंग्सला गेलेलो नाही आहोत, कारण आईनी ठरवलं होतं की ह्यांच्या आयुष्यात, आमच्या मुलांच्या आयुष्यात स्टेबिलिटी यावी, किंवा आई पण नोकरी करायची. त्यामुळे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी त्या दोघांनी आयुष्यभर ते कॉम्प्रोमाइज केलं. बाबा सतत फिरतीवरती असायचे. 3-3 महिन्यानंतर सुट्टीवर यायचे. कधीतरी वॉर सिच्युएशनमध्ये यायचेही नाही. सो प्रत्येक वेळेला ते जेव्हा घरातून बाहेर जायचे, मला अजूनही आठवते की मी त्यांच्या बाईकच्या मागे अनवाणी पळत सुटायचे स्टेशनपर्यंत, आणि की बाबा नका जाऊ, कारण माहिती नसायचं की ते परत येणार आहेत की नाही. कित्येक दिवस त्या काळात फोन्स नव्हते. STD बूथवर जाऊन आम्ही फोन लावायचो, मग निरोप पोचवायचो की फोन करा. मग मी अर्धा पाऊण 1-1 तास वाट बघायचो, ते कॉल बॅक करायचे. कित्येकदा कनेक्शन, म्हणजे जेव्हा ते JNKमध्ये पोस्टेड असायचं तेव्हा कनेक्शन्सही लागायचं नाही, कारण स्नोफॉल झाला किंवा असं काही झालं तर त्यांच्यापर्यंत पोचताही यायचं नाही. मग कुठल्याच बाबतीतली शाश्वती नसतानाही ही माणसं आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी सदैव तत्पर असतात. आणि अशा एका व्यक्तीची मी मुलगी आहे, याचा मला खूप 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 अभिमान आहे. आय थिंक देशभक्तीवर झालेला वन ऑफ द बेस्ट ॲक्ट्स आय हॅव एव्हर सीन. थँक्यू सो मच. हा मला टेक्निकली सुद्धा आणि इमोशन वाईज सुद्धा डुएट परफॉर्मन्स नाही वाटला. टेक्निकली मिरर ॲक्ट होता, मिरर ॲक्ट. तुम्ही ते दाखवलं, म्हणजे एक हिंदू, एक मुस्लिम, पण आपल्या देशासाठी लढण्याची किंवा आपल्या देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते या जातपात धर्माच्या पलीकडचं आहे. त्यामुळे जेव्हा एक जवान बॉर्डरवरती असतो तेव्हा तो हिंदू किंवा मुस्लिम नसतो, तो एक जवान असतो आणि तो आपल्या देशासाठी लढत असतो. ते तुमच्या इमोशन्समधनं पण पोचलं. थँक्यू सो मच. प्रेरणा आणि अपेक्षा. खरं मी इतक्या जवळून सुद्धा मला कळत नव्हतं की अपेक्षा कुठली आणि प्रेरणा कुठली. इतकं तुमचं सिंक्रोनायझेशन, आणि खूप कमी ॲक्ट्स मी असे बघितलेत मिरर पर. फिल्म दाखवलेस इथे, फिल्म बघितल्याचा मला अनुभव आला इथे. ते जे काही इफेक्ट्स वापरलेस, म्हणजे कुठे काय वापरावं, कुठे काय कसं त्याला हायलाईट करावे, ओंकारकडनं शिकावं असं मला वाटतं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही दोघींनी ह्या कंटेम्पररी फॉर्ममध्ये अश्रूही आणलेत, आनंदही आणला, थरारही व्यक्त केलात, आणि अभिमान वाटावा असं देशप्रेम पण तुम्ही दाखवलात. तुम्ही खरंच थँक्यू सो मच. मी थँक्स म्हणतो तुम्हाला की तुम्ही हा ॲक्ट आमच्यासमोर सादर केला. मला पण एक बोलायचं आहे की आपल्यासोबत तुम्हाला कसं वाटतंय सर इथे येऊन? इट्स गोल्डन मुमेंट. आणि आम्ही कसं सर्व्हिस असताना चान्स मिळत नाही मुलांबरोबर राहायला किंवा जे काय असेल ते, पण आत्ता तिला जे होप चान्स मिळतं इथे स्टेजवरती येऊन, आणि ती करते ट्राय, हार्डवर्क करते, कंटिन्यूस ती चालू आहे प्रॅक्टिसेस. असं मला खूप आनंद होतो आहे की कुठेतरी तिला काहीतरी एक स्टेज मिळतं आहे परफॉर्म करायला. अँड आय एम हॅपी, खूप हॅपी आहे ॲक्च्युली, खूप आनंद होतो आहे. थँक्यू. हाऊस द जोश. हाय सर. हाऊस द जोश. हाय सर. हाऊस द जोश. हाय सर.
अद्वैत सॉरी मी मध्येच इंटरप्ट केलं. मी इतक्या सुंदर सगळ्या डान्सर्स आहेत, डान्सर्स म्हणीन आता मी त्यांना अभिनेत्री म्हणण्यापेक्षा, कारण त्यांनी प्रूव्ह केलं त्यांच्या डान्समधनं की त्या खरंच डान्सर्स आहेत. आणि तेव्हापासून मला असं वाटायचं काहीतरी कमी आहे, माझं अप्रिसिएशन कमी पडतंय. तर मी आत्ता ठरवलेलं आहे, जो माझ्या मनाला इथे लागेल ना परफॉर्मन्स, त्याला शुद्धतेचं प्रतीक आणि माझा आवडती गोष्ट चांदीचा घुंगरू मी देणार आहे. आणि मला तो अपेक्षाला द्यायचा आहे, कारण तिच्यामुळे खरं तर प्रेरणा इथे आलेली आहे आणि तो अपेक्षाला मी तो घुंगरू देणार आहे. चला बघूया आता पुढची स्पर्धक कोण आहे. फोटो प्लीज. इथे लक्षात आलेले एक्सप्रेशन्स वरनं कोण आहे. आता एक व्यक्ती सेम तशीच बसली बघ. है ना? परफेक्ट. प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हणतात पाडगावकर. येते कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रस्त्यासारखी झणझणीत, रंकाळ्यासारखी देखणी, अशी कोल्हापूरची शान धनश्री काडगावकर. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येतोय अखिलेश. बन जा तू मेरी रानी, तेनू महल दवा दूंगा. बन Drop the beat. सुन मेरी सुन मेरी धनश्री काडगावकर. अरे भाई रॉकस्टार आहे तू तर. जबरदस्त. थँक्यू. जुगलबंदीच होती तुमची यार. सोनाली खूप खूप क्यूट होता ॲक्ट. मला खूप गोष्टी आवडल्या ॲक्टमधल्या. एकतर मला मिक्सिंग खूप आवडलं. मला ही कल्पनाच आवडली की आपण भरतनाट्यमचं आणि हिपहॉपचं फ्युजन करूयात, कारण धनश्री भरतनाट्यम शिकली आहे हे आपण पहिल्या आठवड्यापासून ऐकतोय, बोलतोय, पण धनश्रीला भरतनाट्यम परफॉर्म करताना आपण पहिल्यांदा बघतोय. ओपनिंग खूप सुंदर होतं की बाबा पेंटिंगमधनं एक म्यूज बाहेर आली आणि मग ती परफॉर्म करायला लागते. मग तुमची छान जुगलबंदी झाली हिपहॉप आणि भरतनाट्यमची, आणि एका पॉईंट नंतर तुम्ही एकत्र परफॉर्म करत होतात. जे फ्युजन होतं
टुवर्ड्स द क्रिसेंडो ते कमाल होतं. मला खूप काही काही मोमेंट्स फार आवडल्या. तो असं काटवील करतो आणि तू भरतनाट्यम करतेस किंवा तू अशी बसली आहेस फ्लोअर वर्क करतेस आणि तो तुझ्या हातावरती हिपहॉप करतोय. खूप सुंदर असं पिक्चरस्क ब्युटिफुल पेंटिंग. जसं तुमच्या ॲक्टची कॉन्सेप्ट होती, ॲक्ट पण तसाच सुंदर पेंट झाला आणि मी खूप एन्जॉय केला. क्लासिक डान्सर मयूर. सगळ्यात जास्त मला काय आवडलं माहिती आहे अख्ख्या ॲक्टमध्ये, लास्टला तू पुढे चालत येते आणि ती तुझ्याकडे बघते आणि तू तिच्याकडे बघतो तेव्हा ती पुन्हा त्या पेंटिंगमध्ये जाते. हे जे होतं ना टायमिंग, ते मला भयंकर आवडलं आहे तुमचं. थँक्यू सर. खूपच सुंदर ॲक्ट, खूप मजा आणली तुम्ही. आणि असे काही ॲक्ट्स डान्सिकल प्लीज आम्हाला अशा वेगवेगळ्या डान्सेसने आम्हाला ट्रीट देता, एवढंच मी म्हणेन. आणि अखिलेश, तुझ्यासाठी चॉकलेट. तुला नंदिता म्हणून मिस करतायत, पण तू काय मिस करतेस सगळ्यात जास्त वहिनी साहेब म्हणून? मी कोल्हापूर मिस करते, ऑफकोर्स खूप मिस करते. आम्ही ज्या वाड्यात शूट करायचो तो वाडा मिस करते, कारण मला असं वाटतं दुमजली वाडा आहे तो, त्या वाड्यातली एक फरशी अशी नसेल जिथे उभं राहून मी सीन नाही केला. 3 वर्ष मी तिथे काम करत होते. तिथला गोठा, त्याच्यानंतर चौसुपी, नंदिता रूम, राणा अंजली रूम, मामांजी रूम, खालची छोट्या छोट्या जागा, देवघर, खूप म्हणजे एक खरंच फरशी नसेल जिथे उभी राहून मी सीन नाही केला आहे. आणि वसगडे ते गाव जिथे आम्ही शूट करायचो, सुरुवातीला जेव्हा गेलो तेव्हा त्या माणसांना खूप क्रेज होती की अरे आपल्या गावात आता शूटिंग सुरू झालं आहे. सुरुवातीला ना खूप लोक आम्हाला जेवायला बोलवायची तिथे. रोज एकांच्या घरी जेवण कंपल्सरी असायचं. तर एक घरही तिथे आता असं राहिलं नाही की ज्यांच्या घरी आम्ही जेवण नाही केलं आहे. आणि अजूनही ती माणसं, ती लोक इतक्या प्रेमाने आम्हाला बोलवतात. सो आता कोल्हापूर आणि वसगडेला कधीही गेलो तर हमखास एक 15-20 घरं अशी आहेत ज्यांच्या घरी आम्ही हक्काने जेवायला राहायला जाऊ शकतो. वा, ती माणसं मिस करते मी खूप जास्त. आणि ऑफकोर्स माझी टीम तुझ्या जीवरंगलाची. इतक्या सगळ्यांना तू मिस करतेस, ही जागा, ती माणसं सुद्धा तुला मिस करतायत. सो आम्ही तुझ्यासाठी एक सरप्राईज आज इथे आणलेला आहे. तू गेस करू शकतेस काय असेल सरप्राईज? कमाल सरप्राईज आहे यार, हे कमाल. काहीतरी सांग जरा. हिने एवढ्या आठवणी सांगितल्या तुमच्या सेटवरच्या, तुलाही काहीतरी माहिती असतील ना धमाल मस्ती. एवढे मारलेत ना की मला आता आठवतच नाहीये. सकाळी आल्या आल्या कसं गुड मॉर्निंग म्हणायचंस लाडू तू? गुड मॉर्निंग. आई शपथ, बाबा पण आलेत. ए लाडूचे आजोबा आहेत, प्लीज बाबा या ना. पण लाडू, इथे जो येतो त्याला डान्स करावाच लागतो. मी ना लाडूची खूप मोठी फॅन आहे आणि मला ना इकडे त्याला स्टेजवर बघून खूप भारी वाटतंय. एकदा त्याचे गाल खेचू का? चालेल का? चालेल चालेल म्हण्या. चालेल. नाही हरकत नाही, तू गाल खेच, पण तुला त्याच्याबरोबर डान्सही कर. मला चालेल. चला होऊन जाऊ दे. सगळ्यांनी करूया. गाल खेचत खेचत डान्स. कमाल लाडू.
चला तर बघूया आता पुढची स्पर्धक कोण आहे. फोटो प्लीज. हे कोण? मला माहितीये कोण आहे. कळलं मला. अजून एक फोटो प्लीज. अरे बापरे, हा नक्की लहानपणीचा फोटो आहे. नाही, हा तिच्या आईचा आला. साडी तर कोयणीची घातली आहे. हा, अर्थात आता क्लिअर झालेलं आहे. अंकिता. अंकिता. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ढगाची कळ काढायला येते कोळीवाड्याची शान, ससून डॉगची डॉन. तिचा डान्स पाहून सगळे होतात गॉन, जिचा डान्स सगळे बसतात बघत, अशी अंकिता भगत. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येतोय पार्थ. अरे पोरगी भिजली बघ. ओ कोळीवाड्याची शान. आय, आय. अरे अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने उलटा पालटा केला त्याला तू उलटा पालटा केलाय आज. वा वा वा. दादा कसं आहे दादा? बरं आहे. बरं आहे. वा वा. सोनाली फुल्यावर लागलंय का खूप? नाही लागलं. एवढा आवाज आम्हाला आला ढाप करून. सवय बहुतेक. सवय. प्रॅक्टिस करतो रोज. मला वाटलं रोज फटके खातोस तिथे म्हणून प्रॅक्टिस झाली आहे. मम्मी मारते. आता कळलं कसली प्रॅक्टिस आहे. तुझी नाडी बरोबर ओळखली मी. वा दादा. पार्थ कसं वाटतं तुला? भारी वाटते. कशामुळे? डान्स मुले आणि दीदी मुले ज्यांनी शिकवलंय त्यांच्यामुळे. हा बस बस तिघांमुळे.
आणि बाकी आम्ही येडे हा पूर्वा आम्ही येडे सगळे आम्ही आणि एवढ्या सगळ्या आमच्या महाराष्ट्राच्या डान्सिंग क्वीन्स आणि ऑडियन्स आम्ही सगळे येडे काय माहित नाही. अरे सांग ना बिंदास. सांग कोणाकोणामुळे भारी वाटतंय. सांगितलं ना आताच दीदी वगैरे. एवढेच जणांमुळे एवढेच आहे. वाटतंय. ठीक आहे. बोल बाबा, मी फॅन आहे नाही 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 आणि मला नाचायला वगैरे अजिबात बोलवू नका. झालंय माझं हे सगळं करून. नाही बोलवणार. पार्थ हे बा तुला भारी वाटलंय आम्हाला पण भारी वाटलंय. जी एंट्रीच होती तुझी कमाल. थँक्यू. अशी ठरलेली वाक्य आहेत एकदम लगानच्या गाण्यावर. घनन घनन मला आवडले मिक्सिंग कमाल. तुम्ही लगानच्या गाण्यावर एंट्री मला वाटलं बापरे आता काय वेगळा पेट्रिऑटिक ॲक्ट दिसतोय की काय. पण मग दादांच्या कॉस्ट्यूममध्ये कसं काय आणि बाबा मग पुढे आलं गाणं आणि मग ते मस्त हिची स्पॉटलाईटमध्ये एंट्री झाली. सुपर कॉन्सेप्ट. व्हेरी नाईस एक्झिक्युशन. इट लुक व्हेरी नाईस. त्याच्यानंतर मग हे आले मैदानात मग डान्स झाला एवढा मस्तपैकी आणि मग तू ती काय नाडी पकडून त्याला काय 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 करायला लावलंस. कमाल एकदम मस्त मजा आली. तुम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं एकंदरीत असं लक्षात आलंय माझ्या आम्हा सगळ्यांच्या. त्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि मग तुम्ही नवीन जे व्हर्जन आहे त्याचं गाणं ते मिक्स केलं. सो व्हेरी नाईस. त्याचं मस्त असं छान फ्लो होत होतं. अंकिता तू मस्त परफॉर्म केलंस. बिंदास परफॉर्म केलंस. तुमची दोघांची केमिस्ट्री मस्त होती. हवे तेवढे मस्त लाफ्टर्स त्या ठिकाणी निघाले. मजा आली. थँक्यू मॅम. मयूर. पार्थ आणि अंकिता खूप सुंदर ॲक्ट होता तुमचा. धमाल तुम्ही केली ॲक्टमध्ये. एनर्जी दोघांची खूप सुंदर लागलेली. आणि माझ्या असं लक्षात आलंय अंकिता की तुला अशा टाईप्सची गाणी खूप आवडतात परफॉर्म करायला मनापासून. एम आय राईट? हो ना. जी धमाल असेल उडती असतील ती गाणी. हां. आणि पार्थ तू तिला स्वतःहून नाडी हातात देतो आणि सांगतो फिरवायला. हो. का? ती नाडी म्हणजे फुल आहे. नाडी म्हणजे फुल आहे? कुठलं? कोणतं पण. त्याला सांगितलं होतं मला छेडायला की तू तिला प्रपोज करतोय आणि ती नाडी म्हणजे एक गुलाबाचं फुल किंवा काहीतरी आहे आणि तू तिला ते टीच करतोयस असं. त्याच्यामुळे तो फुल समजून मला ते सारखा सारखा. एक मिनिट सॉरी मयूर. सॉरी आय कांट टेक इट एनीमोर. अद्वैत तुला त्या नाडीबद्दलचं जे आकर्षण आहे आता आम्हाला एकदा अद्वैतला दादा कोंडकेंच्या गाण्यावरती नाचताना बघायचंच आहे. कोणाकोणाला बघायचं? झालास. बघूया कोणाचा फोटो येतोय आपल्या समोर. यांच्यापैकी कोणाचं ओळखायचं? गोल चेहरा आहे बघ. सेम गोल चेहरा. दीपालीच आहे. दीपाली इकडे बघत नाही त्याच्यानंच कळतं दीपाली आहे. आपण पुढचा फोटो बघूया. दीपालीच आहे. आम्हाला माहिती आहे ना दीपाली. आम्ही ओळखून आहोत आमच्या क्वीन्सना. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मंचावरची अप्सरा, एक्सप्रेशन क्वीन, मराठवाड्याची लावणी क्वीन, जिच्या डान्स समोर भले भले जोडतात कर अशी दीपाली नायगावकर. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येते ईश्वरी.
सोनाली हा काय स्वतःलाच गोल्डन प्लस देऊन टाकलेले आहेस तू हा? जबरदस्त. थँक्यू. सोनाली. दीपाली आणि ईश्वरी, काय भारी दिसताय तुम्ही दोघी. आणि तुम्ही दोघी मस्त कलरफुल आणि तितकाच एनर्जेटिक परफॉर्मन्स दिलाय. मस्त असं तो माहोल क्रिएट केला आणि असं एक फेस्टिवल, एक उत्सव सुरू असल्यासारखं आम्हा सगळ्यांना त्याच्यात सामील करून घेतलं. खूप मजा आली मला. तुला कसं वाटतंय ईश्वरी बरोबर परफॉर्म करताना, आणि ईश्वरी तुला कसं वाटतंय दीपाली बरोबर परफॉर्म करताना? मला दीपाली बरोबर नाचायला खूप छान वाटलं. काय 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 ए ताई म्हण ना. काय ग? मला दीपाली ताई बरोबर नाचायला. कुठली ताई आवडते तुला? अपेक्षा दीदी थोडी माझ्याच लेवलची म्हणून मला मयूर. ईश्वरी, दीपाली, तुमचा परफॉर्मन्स खूप छान झाला, पण मला मध्ये मध्ये ना थोडासा ड्रॅगिंग वाटला पर्सनली. कळलं? जोश होता पण मध्ये मध्ये कुठेतरी थांबत जात पॉज होतोय असं मला वाटत होतं. तुमच्या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये एनर्जी लेवल मेंटेन नाही राहिली एका लेवलला. स्विच ऑन स्विच ऑफ, स्विच ऑन स्विच ऑफ अशी होत होती. पण अगेन फोक आहे, फोकला तुम्हाला एनर्जी सेव्ह करावी लागते आणि ती एका स्पेसमध्ये ठेवावी लागते. पण एनिवे ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स खूप छान होता. थँक्यू. पण दीपाली मस्त झाला डान्स. चेहरा जरा हसरा ठेव, अजिबात टेन्शन घेऊ नको. खूप खूप शुभेच्छा. तर या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की कोण आहे डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे हे जाहीर करावं. आमचे छोटे जवान अपेक्षा आणि प्रेरणा. तुमच्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी डॅझलर इटर्नाकडून तुम्हाला मिळते एक खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने कृपया करून रंगमंचावर येऊन त्यांना ते द्यावं. आणि आता वेळ आली आहे जी वेळ कोणालाच आवडत नाही. ती वेळ म्हणजे एलिमिनेशनची. आणि आता बॉटम 3 पैकी बॉटम 2 म्हणजे 2 स्पर्धकांची नावं परीक्षकांनी त्यांच्या क्यू कार्डवर लिहावी अशी मी त्यांना विनंती करतो. बॉटम 3 पैकी ज्या 2 स्पर्धक परीक्षकांच्या मते ज्या बॉटम 2 मध्ये आहेत त्यांची नावं मी जाहीर करतो. पहिल्या क्वीनचं नाव आहे अंकिता भगत. दुसऱ्या क्वीनचं नाव आहे दीपाली नायगावकर. आणि आता मी सर्व स्पर्धकांना विनंती करतो की तुमच्याकडे क्यू कार्ड्स आहेत. प्रत्येकीने तुमच्या मते जी स्पर्धक बॉटम 3 मध्ये यायला हवी अशा स्पर्धकाचं नाव तिथे लिहायचं आहे. आठ पैकी 5 नावं मुलींनी नॉमिनेट केलेलं आहे. ते नाव आहे धनश्री. आणि आता वेळ झाली आहे एलिमिनेशनची.
या बॉटम 3 मधली जी स्पर्धक सेफ आहे तिचं नाव आधी मी जाहीर करतो. अंकिता भगत. ज्या क्वीनचा या रंगमंचावरचा प्रवास इथेच थांबतोय त्या क्वीनचं नाव आहे दीपाली नायगावकर. आता सगळ्याच या डान्सिंग क्वीन्स या एकाहून एक सरस परफॉर्मन्सेस करत होत्या. आता सगळ्याच तगड्या डान्सर उरलेल्या होत्या, त्यामुळे कोणीही एलिमिनेट झालं तरी तो धक्कादायक निकालच असणार आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी सुद्धा. पण मला माहिती आहे की एलिमिनेशनची पर्वा न बाळगता या सगळ्या डान्सिंग क्वीन पुन्हा एकदा कंबर कसून तयार राहतील आणि पुढच्या आठवड्यात तुमचं मनोरंजन करायला सज्ज होतील. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. पुढच्या आठवड्यात सुद्धा आपण भेटणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन. स्पेशल पार्टनर्स पूना गाडगीळ आणि सन्स आणि तथास्तू पुणे आणि कोल्हापूर.